याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे मनाल तो वरी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानोबरायांना नमन करूया, जगद्गुरु तुकोबारायांना नमन, माझ्या पांडुरंगाला नमन, माझ्या जगतव्यापी परमेश्वराला, ज्या सृष्टीचा नायक आहे, या जगाला चालवणारा, तारणारा, पालणारा त्या प्रभूला नमन. सगळ्या संत महात्म्याला नमन. वंदनीय महाराज गाडगे बाबा, सावतोबा, गोरोबा, चोपोगा, मीराबाई, जनाबाई या सगळ्यांना नमन करतो. जेवढे जगात संत झाले त्या सगळ्या संतांच्या चरणावर नतमस्तक. आणि इथे उपस्थित सर्व माझे संच मंडळी, आमचे उरकुडे दादा, आमचे गुरुदेव शाह मंडळाचे बाबाजी, इथे असणारे सर्व माझे वारकरी संप्रदाय, माझे गुरुदेव शाह मंडळाचे सर्व कार्यकर्ते, माझे आदरणीय जनता जनार्दन बालगोपाल मित्र परिवार, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक. आजच्या कीर्तन सेवेला आम्ही सुरुवात करतो आहे. तुझ्या सत्तेने तुझं गुण गाऊ. देवाच्या सत्तेशिवाय आपण बोलू शकत नाही. आमचे जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, एवढा मोठा अधिकार असतानाही म्हणतात, तुझ्या सत्तेने तुझे गुण गाऊ. मी माझ्या सत्तेनं गाऊ नाही शकत. काय म्हणतात, मी माझ्या सत्तेनं गाऊ नाही शकत. देवा तू मोठा आहे, जगाचा तारणार आहे, पालणार आहे. तुझ्याशिवाय झाडाचं पानही हालत नाही. हालते का? सारी दुनिया का तोई करनदार है, बिना तेरे ना किसी को लगा पार है, बिना तेरे ना किसी को लगा पार है, बिना तेरे ना किसी को लगा पार है. सारी दुनिया का तू ही करनदार है, सारी दुनिया का तू ही करनदार है, बिना तेरे ना किसी को लगा पार है, बिना तेरे ना किसी को लगा पार है. तुझ्याशिवाय पानही हलणार नाही म्हणतात. तुझ्याशिवाय तोंडही चालणार नाही. तुझ्याशिवाय या दिनचर्या चालते ना शरीराच्या, याही चालणार नाही. ज्या दिवशी तू चाबी उतरून टाकशील त्या दिवशी या घोडे महाराजाला सुद्धा मुर्दा म्हणलं जाईल. हे कोण आहे? तेरी सत्ता आहे. तुझ्या सत्तेशिवाय काहीच चालणार नाही. आणि ही त्याची सत्ता सांगण्याकरता संत महात्मे आले. संतांनी प्रभूची ओळख दाखवली आणि तो प्रभू असल्यामुळे, त्याच्या भक्तीमुळे त्याची कीर्ती गायली होणं संतांनी. आणि तसे तसे संत घडत घडत गेले. नाही आहे कोणीतरी, कोणीतरी शक्ती आहे, कोणीतरी शक्ती आहे. ती शक्ती सगळ्याला जगाला चालवते, तारवते. कधी कधी कोणी कोणी म्हणते देवच नाही आहे. अरे सगळे इंजेक्शन न सगळं खतम झालं दवाखान्यातलं, तेव्हा तर देवाचीच आठवण येते ना. देवा पाहिजो रे बाबा, माय पोरग वाचवजो. आणि जोपर्यंत गाडी बराबर आहे तोपर्यंत काय का आपण केलं बाबू, हे आपण केलं, आपण केलं. देव माहित नाही का म्हणे, ऐकलं इकून ते कोण. अरे संतांनीही बिन पुराव्याशिवाय बोलले नाही. संतही बिन पुराव्याशिवाय बोलले. पण कोणी कोणी अर्ध्या हारकंडानं पिवळे होऊन जाते आणि त्या संतावर टीका, त्या धर्मावर टीका, त्या आणि त्या पंथावर टीका करून चालले जाते. अरे टीका करायसाठी नाही ना राजा, तुम्हाला सांगायचा आहे माल. ज्ञानेश्वरीचा माल सांगा खूप आहे, गाथेचा माल आहे तो खूप आहे. अरे भगवद्गीतेचा माल आहे खूप आहे. कुराण, बायबल, धम्मा आणि बुद्ध खूप आहे. संविधान सांगा खूप आहे.
ग्रामगीता सांगा खूप आहे, जास्त माल सरत नाही मरेपर्यंत. कहो जन्म घेऊ तरी हे ग्रंथ सरणार नाही, कहो जन्म घेऊ तरी एकाही अभंगाची सोडवण होते का नाही आपल्याला माहित नाही. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. येते का? माणूस द्या मज माणूस द्या हो, माणूस द्या मज माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला, ही 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 भीक मागता. माणूस कसला हवा तुम्हाला, ज्यावर सगळे प्रेम करी. माणूस कसला हवा तुम्हाला, ज्यावर सगळे प्रेम करी. कुटील नको असला तसला, एकामेकाले अडवा एकामेकाले जिरवावाला नाही. सबका भला हो जग में यही कामना हमारी, असा माणूस पाहिजे होता तुकडोजी महाराजाने. बाबाजी तुकडोजी महाराजाला माणूस कसा पाहिजे? सर्वांचं भलं करणारा, सर्वाला घेऊन चालणारा, सर्वांच्या जीवाभावामध्ये राहणारा, सगळ्याच्या मनात बसणारा, एका एकाला सगळ्याला मान देणारा असा माणूस. हृदयाचा जो सरळ असे, ज्यावर सगळे प्रेम करी. हृदयाचा जो सरळ असे, ज्यावर सगळे प्रेम करी. कुटील नको असला तसला, है ना? कुटीलता नसली पाहिजे, त्याच्यात प्रेमळता असली पाहिजे, निर्मळता असली पाहिजे. दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती. हो, गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, या बापा थकले असंत, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. अवघेच्या अवघे या मागे म्हणतात. मग काय करतो? आज देतो पोट भरी, पुरे मनाल तोवरी. जसं आपण जेवण करायला बसलो, जसं आपण इको कमी करत जा बोलताना, जसं आपण जेवण करायला बसलो तर जेवण पूर्ण झाल्यावर मग काय म्हणतो आपण? बस बस, बरं बरं, आता पुरं पुरं. महाराज म्हणतात, एवढं देतो एवढं देतो, तुम्ही पुरं म्हणेपर्यंत देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता जेवण वेगळं आणि संतांनी दिलेलं ज्ञान वेगळं, हेही खूपच आहे, हेही खूपच आहे. मीराबाई सारखी माऊली त्या भगवंताच्या नामामध्ये रंगून गेली, दंगून गेली. पोटभर मिळालं तिला, आणि म्हणून तिला तिच्याबद्दल एक भजन आहे की मैं तो दीवानी बनी. दीवानं झालं पाहिजे माणूस, रंगलं पाहिजे कि मैं तो दीवानी बनी, शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी. शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी. शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी. दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी. दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी. शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी. शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी. मीराबाई दिवाणी झाली हो, आरामाला. मीराबाई दिवाणी झाली त्या प्रभूच्या नामामध्ये. असे कहो संत आहे की प्रभूच्या नामात दिवाने झाले. हे जेवढे काही संत आहे, ज्ञानोबा तुकोबाराय, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, एकनाथ महाराज, सावतोबा, गोरोबा, तोकोबा, कोणी काही म्हणा मज भान नसे, या जड देहाचा अभिमान नसे. अजी कीर्तनी ऐकण्याकरिता खूप मन लावून या लागते, अहंकार घेऊन नाही या लागत.
साठवतच नाही. हा डब्बा खाली करून या लागते. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझी या विष्णुदासा भाविकाची हे डोकं खाली करून या लागते. तेव्हा त्याच्यात बसते, नाही तर रावणाच्या डोक्यात नाही बसलं. विद्वान होते रावण. हो, रावण विद्वान होते बाबाजी, तर त्याच्या डोक्यात नाही बसलं. मंदोदरी माय म्हणे पाठवून देऊन द्या, सीतामय्याला वापस करून द्या, कशाला उचापतीमध्ये पडता. अहो चुपचाप राहतो, शांत राह. अरे युद्धाच्या वेळेत कुंभकर्णही म्हणे देऊन द्या भाऊ, म्हणे का करते का म्हणे. विभीषण तर आलेच इकडे रामाकडे, पण कुंभकर्णही म्हणे का त्याच्या वाटी जाण्यात काही मजा, ते शक्ती अलग आहे म्हणे. त्याला काय म्हणे, एक तर गेलास म्हणे, तुले जायचं आहे का म्हणे. कधी कधी असं घरातही होते, एखाद्याचा झगडा झाला, एक समजदार भाऊ राहते, तो म्हणते भाऊ जाऊ दे ना गा, त्यानं थोडंसं तर केलं, तिकून काय खाल्लं असं एखादी पराठी झाड. हे म्हणते अरे थांब ना रे, कायले तू मले असाच समजते का मले, हा त्याच्याकडून भाग घेऊन राहिला का. अरे पण काय राजा असाच समजते म्हणजे काय, त्यानं संतांचे विचार घेतले म्हणून तो म्हणते भाऊ याच्या उचापतीत पडू नको. याला अजून ते गणित लागाच आहे म्हणून तो म्हणते अरे पाहून घेऊ ना, कहो कोर्टात केसेस आहे, याच्यामुळेच आहे, पाहून घेऊ. त्याच्यासाठी नाही आलो ना आपण काला करायला आलो ना. कशासाठी आलो आपण, कशासाठी आलो, आपला काला करून घ्यायचा आहे. आपल्याला आपलं जीवन समजून घ्यायचं आहे. माय आपलं जीवन समजलं पहा बरं. ज्यांना जीवन समजलं हो, त्यांनी धन इस्टेट प्रॉपर्ट्या सोडल्या राजो. बुद्धानं 3ही ऋतूचे बंगले सोडले. सांगा, साधी गोष्ट आहे. अरे अभिमानानं फिरला असता आयुष्यभर तरी पेट्रोल नाही सरलं असतं. बाम, त्याला माहित होतं काही नाही, हे मोह माया आहे. माया में मन अपना जो पासे रहते हैं, माया में मन अपना जो पासे रहते हैं, रह कर भी समंदर में वो प्यासे रहते हैं, रह कर भी समंदर में वो प्यासे रहते हैं. माया में मन अपना जो पासे रहते हैं, माया में मन अपना जो पासे रहते हैं, रह कर भी समंदर में वो प्यासे रहते हैं, रह कर भी समंदर में वो प्यासे रहते हैं. माया तो दासी है संतों का कहना है, माया तो दासी है संतों का कहना है, माया तो दासी है संतों का कहना है, पर आज के इंसान का माया ही गहना है, पर आज के इंसान का माया ही गहना है. दल दल में जीवन को, दल दल में जीवन को जो ध्यासे रहते हैं, रह कर भी समंदर में वो प्यासे रहते हैं, रह कर भी समंदर में वो प्यासे रहते हैं. माया में मन अपना जो पासे रहते हैं, माया में मन अपना जो पासे रहते हैं, रह कर भी समंदर में वो प्यासे रहते हैं, रह कर भी समंदर में वो प्यासे रहते हैं. चला चला माय बापू, पाणी गिरी भरणं झालं असेल तर येऊन जा मा.
उद्या भर जा बाकीचं पाणी. या या सर्वांना सुट्टी दिली इथून पाणी भरायला. सगळ्यांना आज चुलीला आमंत्रण आहे. नाश्ता बी झाला. या सर्वांनी या या पोरांनी या लेकरांनी या सगळ्यांनी या बेटा या. हो काय सुंदर म्हटलं. माया तो दासी है ये संतों का कहना है, पर आज के इंसान का माया ही गहना है. दल दल में जीवन को जो ध्यासे रहते हैं. अजी मला एवढ्या समुद्रामध्ये पाठवलं देवानं, एवढ्या मोठ्या टेजवर उभं केलं. मी प्यास नाही राहिलो पाहिजे. मी खाली उतरल्यावर कोणाच्या काड्या नाही केल्या पाहिजे. मी जर का कोणाला चुकीचं म्हणेन काड्या जर करीन ना, मी प्यासा आहे. मी तर भाग्यवान समजाले पाहिजे देवा. या मज पामराशी काय थोरपण, पायीची वान पायी बरी. तुने या टेजवर चढवलं रे. एवढ्याल्या महात्म्यांच्या समोर, एवढ्याल्या विद्वानांच्या समोर बोलण्याची संधी तुने एखाद्या साध्या पोराला दिली. हे तुझी कृपा आहे. माया तो दासी है संतों का कहना है, पर आज के इंसान का माया ही गहना है. दल दल में जीवन को दुःख येणार आहे. उद्या एक एक माणूस घरातला संपणार आहे. तुम्ही हारले नाही पाहिजे म्हणून संतांनी एवढा त्याग घेतला. हो का तुम्ही हारले नाही पाहिजे. नवरा मेला तर बायको एकाएकी अटॅकनं नाही मेली पाहिजे. हिच्या डोक्यात कीर्तन घुसलं पाहिजे आणि तिला माहित पडलं पाहिजे. आए है तो जाएंगे राजा रंग फकीर, एक सिंहासन चढ़ी चले एक बंदे जंजीर. एक सिंहासन चढ़ी चले एक बने जंजीर. आए है तो जाएंगे. पा का म्हणते समजते ना माझी भाषा. शब्दाकडे लक्ष ठेवा. आए है तो जाएंगे राजा रंग फकीर. आए है तो जाएंगे राजा रंग फकीर. एक सिंहासन चढ़ी चले एक बने जंजीर. एक सिंहासन चढ़ी चले एक बने जंजीर. चलती चक्की देख कर, चलती चक्की देख कर. कबीर महाराज कबीर महाराज रड़ते. चलती चक्की देख कर दिया कबीरा रोए. दो पाटन के बीच में साबुत बचा न कोई. दो पाटन के बीच में साबुत. अरे जसे गहू भरडल्या जाते ना तसे भरडल्या जाणार आहोत आपण. हे म्हातारे लोकांना अनुभव आहे. काही काही तरुणांना नसेल, तुमच्या गावातल्या तरुणांना आहे. पोरं मला दिसले ना खूप कौतुक करावं वाटते. एकदा टाळ्या वाजून द्या. तुमच्या गावाचं कौतुक करावं वाटते. तिकडे उभं झालो तर सगळे पोरांनी तिथं पेटवू लागलं, मला जाडू लागले. आजचा तरुण मोबाईल मध्ये भरकटलाय. कायले पन्न्या बिन्या उचलन तो कायले. त्याला माहित आहे माझं गाव स्वच्छ होते. असं जर का माहित असतं 2 दिवस पहिले आलं असतं या रोड आम्ही एकही पन्नी दिसून दिसली नसती. विळा पाहिजे त्यासाठी दतार पाहिजे. एक कागद गिगद जमा करायला हाताने एक एक पन्नी किती उचलावं आपण. ओ गाडगे बाबा गावामध्ये यायचे राजे हो. आपलं गाव झाडाचे. आई आपलं गाव झाडाचे. गावातलं गाव हे त्याच्या कृपेनं आहे. जे एवढं मोठं ते तुमच्या गावाला नंदनवन फुललं ना, ते तुकडोजी महाराज गाडगे बाबांचे विचार घुसले आहे लोकांच्या मनामध्ये. म्हणून बाबाजी एवढं सुंदर नंदनवन झालं. कोणाच्या विचारानं? घोडे महाराजाच्या का नाही, माऊली ज्ञानोबारायांच्या विचारानं घडलेलं गाव आहे. माऊली तुकोबारायांच्या विचारानं घडलेलं गाव आहे. माऊली तुकडोजी महाराज गाडगे बाबा अनेक संत महात्मे थोरांच्या विचारानं घडलेलं गाव आहे.
म्हणून तुम्ही एवढ्या सकाळी 100 लोक या ठिकाणी होते ध्यानाले. 100 लोक होते. एखाद्या गावले 2च माणसं राहते हो. पुण्यतिथी असली तर तुमच्या गावाचं कौतुक करावं वाटते. तुमच्या गावाला ध्यानाले 100 लोक होते. अरे इकडे 9-8 नाही वाजत तर दिंडीसाठी पुरं गाव लाईन मध्ये लागलं. वा, हे कोणासाठी आहे? तुम्ही हेवा देवा विसरलेले आहे. तुम्ही त्या लाईनीवर आले आहे म्हणून आले. तुमच्या मनात हेवा असता, एकामेकाबद्दल विरोध असता, एकामेकाबद्दल द्वेष असता, मत्सर असता, तो कार्यक्रम त्याचा वय असा भाव असता, तुम्ही आले नसते. तुमच्या मनात तो भावच नाही म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही काला व्हाच्या लाईनीवर लागल्या. तुम्ही काला व्हाच्या लाईनीवर लागल्या. सर्वात मोठा काला आहे बाबाजी हा लहानपण घेण्याचा. संतांनी सांगितलं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. गुण गाईन आवडी तुझी माझी सर्व जोडी. न लगे धन संपदा संत संग देई सदा. हा संग मागितला. किती त्रास आहे व जीवनाचा. अजून काहीच झालं नाही. 50च्या वरत गेले की टोंगळे दुखायला लागते. दात दिले होते जिबले चव राहत नाही. 60 वर्षात झाला तर सरकारी माणसाले बी रिटायर करून टाकते कारण तुझी बुद्धी चालणार नाही. काय कमाल आहे बाबाजी. तरी आम्ही काय म्हणतो, हे मिशीगिशीवर आठ मारणं बंद करून द्या. हे काही तुम्ही मिशी तुमची नव्हे, तुमचं शरीरही तुमचं नव्हे आणि तुम्ही तुमचे नव्हे. असं जिवाळा लावा घरात. तुम्हाला कालच सांगतो आज, पण नवीन प्रकारे सांगतो. मा कालच नवीन प्रकारे आहे तोच प्रकार माया भगवंताचा. माया भगवंताने कधी द्वेष केला नाही. पेंद्या वाकड्या सुदामा वज्र्या मधुमंगल बोबड्या अनेक जेवढे काही होते सवंगडी त्यांना कधीच द्वेष केला नाही. एवढ्यांना सोबत घेऊन दही दूध चारलं. मस्त खेळले मस्त राहिले असा तो भगवंत. तर त्याचे हे लेकर संत महात्मे कधी भेष करन आणि त्याचा नौकर घोडे महाराज कधी भेद करन. भेद जर केलं तर माणसाने काय काय उपयोग आहे भेदात. कीर्तनाचा टेजवर चढावच कशाले मग. भेद जर आपल्या मुखातून निघाला तर. तुकडोजी महाराज म्हणतात बाबू करिता भेद असा का सगळा बोलला भारत दाटून गळा. करिता भेद असा का सगळा. करिता भेद असा का सगळा बोलला भारत दाटून गळा. बोलला भारत दाटून गळा. बोलला भारत दाटून गळा. करिता भेद असा का सगळा. हो करिता भेद असा का सगळा बोलला भारत दाटून गळा. बोलला भारत दाटून गळा. बोलला भारत दाटून गळा. करिता भेद असा का सगळा. तुकडोजी महाराज म्हणतात भेद करू नका रे कोणाचा. भेद केल्यानं काही होणार नाही. भेद केल्यानं आनंद मिळणार नाही बाबाजी. भेद केल्यानं दुःख होणार आहे. आपण काय एवढे श्रीमंत आहे का. एवढे देवाच्या जवळ आहे का आपण. अजून त्याचा करंट लागायचाच आहे आपल्याला. म्हणून मायेत फसून आहो. या संतांना करंट लागला म्हणून पुण्यतिथी होते. आम्हाला करंटच लागत आहे त्याचा म्हणून तेरव्या होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. हा करंट लागला पाहिजे. अवलिया शालिक बाबा याच भागामध्ये होते. दसोड्याला माझं कीर्तन राहायचं. बोटाच्या बोट तोडून होते त्या महात्म्याचे. त्या टायमाला एकटा ये एकटा फिरे एकटा चाले चाले बिचारा आपला. आज किती मोठा तळोदीले कार्यक्रम होते. जिवंतपणे बिचारा एकटा ये जाये बसे. मळले मळले कपडे ते लाड सांडे त्याचेच बोट खाये. कधी कधी चीड येत तोडून टाकले होते बोट त्यानं कधी आपल्या शालिक बाबानं. शालिक बाबाचा काला किती मोठा होते हो. पावर संत जाऊ नाही जिवंत राहिले. आम्ही जिवंत असताना काही करू शकत नाही.
अवलिया संत त्यांनी काय प्रवचन दिलं का? त्यांनी काही सांगितलं का? नाही. ते अवलिया संत आहे, पण हे राष्ट्रीय संत आहे. हे ज्ञान वाटते, हे अंधकारात फसवत नाही. ते बिचारे म्हणते लागशील तर लाग, देशील तर दे, नाही देशील तर नको देऊ, काय घेणं देणं. ते अवलिया संत है. जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. जो देईल तरी बरं, नाही देईल तरी बरं, असे ते संत. या संतांनी कधी स्वार्थ साधला नाही, कोणाचा भेद केला नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सुद्धा आपल्या सवंगड्यांना सुद्धा तेच सांगतात.